सर्वात पहिले आपल्याला एक घरात मेकअप करायचा म्हटल्यावर हे तुमच्यासाठी हे डिस्पोजेबल ॲप्रन किंवा हे अशा काही गोष्टी नसणार. तर तुम्ही तुमच्या घरात काही एक टॉवेल असू शकतो. मी आता हिला मॉइश्चरायझर लावते आहे, जेणेकरून एक प्रेप तयार होतो. म्हणजे आपण म्हणतो प्रायमर म्हणतो आपण मेकअपमध्ये. अशा टाईपचं बाजारात एक आपल्या स्किनला मॅच असं एक सीसी क्रीम मिळतं. आता ते सीसी क्रीम तुम्हाला कॉस्मेटिक्सच्या शॉपमध्ये इझिली मिळून जाईल. जनरली स्किन टोन हा टेस्ट करताना ही रिस्टची जी जागा असते त्याच्यावर आपण चेक करू शकतो. त्या रिस्टवर जर तुम्हाला तुमचा स्किन टोन मॅच झाला ते तुम्ही सीसी क्रीम निवडायचं आहे. तुम्ही त्यालाही जसं आपण क्रीम किंवा मॉइश्चरायझर अप्लाय केलंय त्या पद्धतीने बोटाने टॅप करायचंय. फार लावायची नाहीये, नाहीतर मग ते एकदम बनाया किंवा आपण म्हणतो ना असं मेड वाटतं. सीसी क्रीम झाल्यावर तुमच्याकडे आता माझ्याकडे ट्रान्सलुसंट आहे. तुमच्याकडे एखादं शॅडो असला तर ठीक आहे, नाहीतर घरात आपण काय म्हणतो त्याला एक छोटं कुठल्याही कंपनीचं एक 2-3 शेड्स असलेलं पॅलेट मिळतं. तर ते जरी आणलं किंवा ते असतंच जनरली सगळ्यांकडे, ते असं या पद्धतीने हलकं लावायचं. हेवीली हे करायचं नाहीये तुम्हाला. आता मी जे लावते आहे तो शॅडो बेस लावते, जो पावडरी फॉर्म असल्यामुळे शॅडोचा तो खाली आपल्या चेहऱ्यावर पडू नये यासाठी हा लावला तर जास्त चांगला तुम्हाला इफेक्ट पडू शकतो. जनरली असे ब्रश आहे ना मार्केटमध्ये एक 5 ते 7च्या फॉर्ममध्ये, म्हणजे एक लायनर ब्रश, एक शिमर ब्रश, एक आयलायनर ब्रश किंवा आयब्रोज ब्रश असं एक किट मिळतं कॉस्मेटिक शॉपमध्ये. ते तुम्हाला कुठेही इझिली अवेलेबल होईल. जो आता या मुलीनी लाल कॉस्ट्युम घातलाय तर मी एकदम लाल नाही करणार, असं एक न्यूड काइंड ऑफ एक शेड निवडणार की जे तिच्या ओव्हरऑल गेटअपला सूट करेल. त्यानंतर आपण आयब्रोज हे करूया. लायनर तुम्ही लिक्विड बेसच्या ऐवजी मी तुम्हाला म्हणेल एक केक लायनर मिळतं मार्केटमध्ये. तर तुम्ही ते केक लायनर जर घेतलं तर त्यांनी तुम्हाला एक थिकनेस असतो त्याच्यात, आणि तो थिकनेसमुळे आपलं स्प्रेड होत नाही. जनरली आपण एक स्ट्रोकमध्ये लावता येईल असं बघायचं. साधारणतः ना खूप हेवी लायनर नाही हे करायचं कधी. मार्केटमध्ये अशी पेन्सिल मिळते काजळ लावायला, तुम्हाला काजळाची सवय असेल तर. आता मी एकदम हलक्या हाताने एक काजळचा स्ट्रोक देते, तुम्ही बघू शकता. वॉटर लाईनलाच कव्हर करायचं सुरुवातीला हेच बघा. त्यानंतर अप्लाय करणार आहोत आपण मस्करा. सुरुवातीला खालच्या साईडने अप्लाय करायचा आहे, त्यामुळे वरतून खाली या पद्धतीने तुम्ही तो मस्करा अप्लाय करायचा आहे. आता यानंतर आपण अप्लाय करणार आहोत ब्लश. ब्लशचं कुठलंही आता जनरली आपण पीच शेडमध्ये कॉमन स्किन टोनला हे चालू शकतं ब्लश. जेव्हा आपण ब्लश घेतो हा ब्लश एकदा असं हे करून हातावर थोडंसं टॅप करायचा, त्याच्यातलं जे एक्सेस कंटेंट आहे तो निघून जातो, जेणेकरून आपल्या ज्या चेहऱ्यावर म्हणजे गालावर असा बटबटीतपणा येणार नाही. आणि हा वरच्या दिशेने अप्लाय करायचा. बाजारात अशा लिपस्टिक तर तुम्ही कुठल्याही म्हणजे जसं तुमचं कॉस्ट्युम आहे त्याप्रमाणे लावा किंवा न्यूड लावा. बाजारात तसं हायलायटर मिळतंच, पण हायलायटर जर नसेल, नाही लावलं तरी चालणार आहे.